संदर्भात 60 वरून 65 करावे या संदर्भात शासनाकडे आम्ही गळ घातली। या दरम्यान अंगणवाडीच्या 2014ला 60च्या 65 झाला। मानसेवी पद ते पण आहे, मानसेवी पद आमचं पण आहे आणि तो विषय बागे राहिलेला असल्यामुळे 60 वर्षाचे वय सेवानिवृत्तीचे 65 करावे आणि सर्व सेवानिवृत्त पोलीस पाटलांना जगण्याकरता एकतर 25 लाख रुपये ठोस रक्कम द्या। सर एक प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहात, तर काही बरेच लोकांना जनतेला माहित नाही, तर गावामध्ये पोलीस पाटलाचे कर्तव्य कोणते ते सांगा। गावातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, पोलिसांना सहकार्य करणे, वन विभागाला सहकार्य करणे, महसूल विभागाला सहकार्य करणे। कारण पोलीस पाटलाची जी नियुक्ती असते ती वन, महसूल आणि गृह ह्या 3 खात्याच्या संयुक्त काम करणारा एक गावातील एक व्यक्ती म्हणून त्याची नियुक्ती असते। त्यामुळे गावामध्ये ज्या काही अघटित घटना होतात किंवा होण्याच्या पूर्वी पोलिसांना माहिती इन्फॉर्मेशन देऊन त्या संदर्भात त्यावर वेळीच नियंत्रण आणता येते याकरता पोलिसांना सहकार्य करणे। महसूलमध्ये काही आपत्काल झाला, पाणी आला किंवा दुसऱ्या एखादा दुष्काळामध्ये असला किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये शासनाचे सहकार्य करणे। मतदानाचे काम केलेलं आहे का? आम्हाला बीएलओचं पण काम दिलेलं आहे, बीएलओचं काम आम्ही करत आहोत आणि बीएलओचं काम ईपीक पाहणीचं सुद्धा काम आमच्याकडे आलेलं आहे। ईपीक घाडगे नागपूर विभागीय अध्यक्ष। तर सर पोलीस पाटलाचे जे आहे कार्य, तर त्यामध्ये तुम्ही गावामध्ये मग जसं बाहेरचा व्यक्ती येत असेल, काही लोक येतात पैसे गोळा करणे हे ते, मग त्या संदर्भात तुम्ही त्या संदर्भात अनोळखी व्यक्ती जर गावात जर आला तर त्याची आम्ही आधार कार्ड घेऊन त्याची ओळख पटवून घेतो। जर ओळखीचा जर नसला तर आम्ही त्याला आमच्या गृह खात्याला त्याची माहिती देत असतो। मुशाफर नोंदी आमच्याकडे मुशाफर आणि त्याच्या नवीन लोक जर गावात येत असले त्यांची मुसाफरी सुद्धा आम्ही लिहित असतो। जर असं अगर आलं तुमची नजर राहते, तुम्हाला माहिती आहे आमची नजर असते, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवली। महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा, असोसिएशन पोलीस पाटील संघाचा जे प्रॉब्लेम आहेत ते मिटवण्यासाठी त्याने प्रयत्न करणार आणि साहेबांची चर्चा करून आणि होणार हे आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आजचा मोठा सफल झालेला आहे आणि आता आपण सर्व लोकांना आणि मुंबई मंत्रालयातच मिटिंग लागते, मुंबई मंत्रालयात मिटिंग लागणार आहे आणि या संदर्भात आपल्या सर्व चर्चा सफल झाल्या, तुमची शपथविधी सफल झाली आणि आपण नंतर शासनाच्या विधानावर आतापर्यंत विश्वास ठेवला आणि निर्णय होत गेले।